नमस्कार. तर आज मी एका खास व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेणार आहे, जी आमच्या क्लासेसची स्टुडंट आहे, नवीन आहे, जिचं नाव आहे रिया प्रमोद कुळे. येस. हाय रिया, हाव आर यू? आय एम फाईन, हाव आर यू? आय एम गुड. तर मला सांग, तू आता कॅम्पला आली आहेस, 3 डेजचा कॅम्प आणि आपलं 29th कॅम्प आहे. हा तुझा पहिला कॅम्प आहे, तुला कसं वाटतंय? मला भरपूर चांगलं वाटलं. मला असं वाटलेलं की मी एवढं एन्जॉय नाही करणार, प्रॅक्टिसेसच असेल आणि वगैरे. बट ॲक्च्युअलमध्ये इथे आल्यावर मला कळलं की इथे सगळे परफॉर्मन्स बरोबर तुम्ही एन्जॉय पण करतात. तुम्हाला असं बिलकुल नाही वाटणार की तुम्ही एका कॅम्पवर आले, असं तुम्हाला स्वतःलाच वाटेल की हे तुमचं घरच आहे. तर ते भरपूर चांगलं होतं आणि मी भरपूर एन्जॉय केला. मी नेक्स्ट इयरच्या कॅम्पला पण येणार आहे, हे फॉर शुअर आहे. वाव, ग्रेट. सो आता आपल्या जसं SSKK नाव आहे, शितोरियो स्पोर्ट्स कराटे अँड किक बॉक्सिंग असोसिएशन. तर तुला ऑफकोर्स असंच वाटलं असेल की इथे फक्त कराटे आणि किक बॉक्सिंग असेल, बट त्याच्या व्यतिरिक्त जसं काल मी तुम्हाला सांगते, परवा आमचं प्रॅक्टिस सेशन होतं ना, तर त्यात आम्हाला फक्त कराटे आणि किक बॉक्सिंग नाही, तर आम्हाला बॉक्सिंग, मुआ थाय, वुशू, परत कराटेचे जे जुडो, कुडो, जुजुत्सू, हे असे बरेच मार्शल आर्ट फॉर्म्स शिकवले. त्याच्या व्यतिरिक्त आपण किती स्पोर्ट्स खेळतो. भरपूर स्पोर्ट्स खेळलो. आम्ही सायकलिंग केली, आम्ही बॅडमिंटन खेळलं, बास्केटबॉल खेळलं, फुटबॉल खेळलो. आम्ही भरपूर असे स्पोर्ट्स खेळलो. असं वाटलंच नाही की आम्ही एका कॅम्पला आलो, असं वाटलं की पिकनिकसाठी आलो आम्ही. येस. म्हणजे तात्पर्य हेच आहे सांगण्याचं की असं नाही आहे की फक्त एन्जॉयमेंट होते आणि फक्त प्रॅक्टिस होते. आम्ही इक्वली बॅलन्स ठेवायचा प्रयत्न करतो. कारण सगळे लहान मुलं पण असतात, लहान मुलं आणि खूप एजेड, म्हणजे देयर इज नो एज बॅरियर. आणि त्यासोबतच काल आम्ही सगळ्यांनी डान्स परफॉर्म केला आहे. सगळ्यांनी आम्ही 1 महिन्यापासून प्रॉपर डान्स सगळ्यांनी सेट केला होता. म्हणजे प्रॅक्टिस झाली, 2 तासाची प्रॅक्टिस झाली की आम्ही 15 मिनिटाची डान्स रिहर्सल करायचो. तर असं आम्ही डान्स परफॉर्म केला आहे काल, पूर्ण रेडी वगैरे. तर मग तुझं एक्सपिरियन्स कसं होतं? माझं एक्सपिरियन्स भरपूर चांगलं होतं. मला भरपूर चांगलं वाटलं डान्स करायला, इथे गाणं गायला, एन्जॉय करायला. मला वाटलं नव्हतं की मी एवढं एन्जॉय करीन एका कॅम्पमध्ये, जो मी फर्स्ट टाईम आली आहे तिथे. बट नाही, मी भरपूर एन्जॉय केलं आणि मला असं वाटलं की मी इथे भरपूर वेळा आली आहे. मला एवढे पीपल एवढे लव्हिंग आहे, केअरिंग आहे, एवढे इमोशनल, मला भरपूर मी अटॅच झाली आहे त्यांच्याबरोबर. तर ही भरपूर अच्छी बात आहे. तर मी भरपूर एन्जॉय केलं इथे. तर बस ते. ओके, दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट. तर तुम्ही बघू शकता की खरं तर हा जो कॅम्पचा ॲम्बियन्स आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर, इतकं छान आहे. अशा इतक्या सगळे आजूबाजूला सगळे डोंगर आहेत आणि त्याच्यामध्ये आमचं हे कॅम्प खरंच खूप खूप छान वाटतंय. आणि आता पाऊस स्टार्ट झाला आहे, तर तुम्हाला तर माहीतच असेल किती छान वाटतंय. तर मला रिया, तुला दुसरा प्रश्न विचारायला आवडेल की तू कुठल्या डोजोमध्ये आहेस, कुठल्या क्लासमध्ये आहेस? म्हणजे आपले बरेचसे ब्रांचेस आहेत, तर मी OLPS चेंबूरवाल्या ब्रांचमध्ये आहे आणि तिथे भरपूर स्टुडंट्स आहेत, ज्यांच्याशी मी भेटली, बोलली वगैरे, त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस केली. ते लोक भरपूर हेल्पफुल आहे, केअरिंग आहे. तर मला भरपूर चांगलं वाटलं तिथे क्लासेसला जाऊन. ओके, ग्रेट. मी पर्सनली OLPSला जाते कधी कधी प्रॅक्टिसला. तिथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे सगळ्या एज ग्रुपचे प्रॅक्टिस करायला येतात. तर फक्त तिथेच नाही, तर सायनचा काळा किल्ला आहे, परत सायनची OLGC स्कूल आहे. तर असे बऱ्याच ब्रांचेस आहेत. इवन लालबागचं गणेश गल्ली येथे आमचा एक क्लास आहे. अशा बऱ्याच ब्रांचेस आहेत. तिथे खूप लोक असतात आणि खूप आम्ही धमाल करतो, आम्ही खूप छान प्रॅक्टिस करतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तू तसं बोललीस की लोक खूप लव्हिंग आहेत. म्हणजे असं नवीन आलं, मी 2 वर्षाआधी माझं पहिलं कॅम्प अटेंड केलेलं. असं वाटलंच नाही की मी पहिल्यांदा आले. सगळे इतकी काळजी घेतात, इतकं लक्ष ठेवतात प्रत्येक गोष्टीवर. मला पण भरपूर चांगलं वाटलं. मी आता रिसेंटली 1 महिना आधी जॉईन केलेलं कॅम्प आणि मला असं वाटलंच नाही की मी 1 महिना आधी केलेलं. असं मला वाटतं की मी भरपूर वर्षांपासून त्या क्लासेसमध्ये वाव. आहे. एवढे चांगले लोक, एवढे स्वीट आहेत. मला भरपूर आवडले इकडचे लोक. आणि मला असं पर्सनली वाटलेलं की तिथे माझ्या एजपेक्षा लहान लोक असतील, बट असं नव्हतं. मी तिकडे जाऊन बघितलं की देअर इज नो एज बॅरियर. असं की
तुम्ही ह्या एजला रेस्ट्रिक्टेड केलं, ह्या एजला असं नव्हतं. ते भरपूर असे सगळ्या टाईप्सचे होते, जसं की 8 इयर्सचं होतं, 10 इयर्स, 12, 15, 40 असे सगळ्या एजचे होते. ते बघून मला भरपूर चांगलं वाटलं, की अजून पण इंडियामध्ये अशी लोकं आहेत जे सपोर्ट करतात असे, की एज डज नॉट मॅटर. तर मी तुला हे विचारणार आहे की तू आता 1 मंथ जॉईन केलं आहेस, तू मार्शल आर्टमध्ये बऱ्याच गोष्टी शिकली आहेस, फक्त किक बॉक्सिंग आणि कराटे नाही. तर तुला आमच्या प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? मला हे सांगायला आवडेल, की मला फर्स्ट वाटलेलं, की या क्लासेसमध्ये मला एवढं छान म्हणजे इंटरेस्ट नाही येणार, म्हणजे असं ठीकठाक असेल. पण जेव्हा मी तिथे आली तेव्हा मला कळलं, की हे क्लासेस भरपूर फन आहेत, तिकडची लोकं पण भरपूर चांगली. त्याच्यासाठी मी कंटिन्यू केलं अजूनपर्यंत. तिथे मी भरपूर साऱ्या गोष्टी शिकली. जसं की कराटे होतं, किक बॉक्सिंग होतं, बॉक्सिंग होतं, जुडो होतं, कुडो होतं. अजून भरपूर अशा गोष्टी आहेत, ज्या मी इकडे येऊन शिकली आणि ते मला शिकून भरपूर चांगलं वाटलं. तर मी भरपूर खुश आहे त्या गोष्टीसाठी, की मी एवढं सगळं शिकू शकली एका महिन्यातच आणि मी एवढी चांगली बॉन्ड क्रिएट केला सगळ्यांबरोबर सेपरेटली इथे पर्सनली. सो आय रिअली फील अप्रिशिएटेड टू कम टू SSKK अकॅडमी. आय एम व्हेरी हॅपी टू कम हिअर.